नमस्कार मंडळी, आज आपण प्रेमात रंगले मी ही लव्ह स्टोरी बघणार आहोत. चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा. आजही मला तो 4-5 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. दुपारचं वेळ होती. मी विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. त्याचवेळी आमच्या घराच्या दिशेने झपाझप पावले टाकीत एक व्यक्ती जाताना दिसली. क्षणभर वाटलं ते आमचे दाजी असावेत, पण सणासुदीला किंवा लग्न यात्रा या निमित्तानेच येणारा हा माणूस आज एवढा घाईत का आले असतील. मनात शंकेची पाल चुकचुकली. कारणाशिवाय असे मध्येच न येणारा हा माणूस आला म्हणजे काहीतरी भानगड किंवा काहीतरी चांगलं काम असणार हे नक्की. याची पूर्ण खात्री असल्याने मी भरभर कपडे धुवून घेतले आणि घराच्या अंगणात आले. तोच आतून जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता आणि मी आवाजच वेध घेत आणि मनात त्यांच्याबद्दलचे विचार करीतच पटपट कपडे वाळत घालत होते. हा माणूस घरात आल्याबरोबर घरचं वातावरण एकदम तणावपूर्व झालं होतं. तसे ते जेवढे प्रेमळ, मन मिळावं, कोणाच्या भानगडीत न पडणारा माणूस. खोटेपणा आणि अन्याय त्यांना दिसला तर कोणाचीच खैर नाही. मग समोर आई बाप असो की भाऊ बहीण नाहीतर बायको, कोणाचाही ते मुलाहिजा ठेवत नसत. लहानपणी अतिशय हलाखीत जीवन जगल्यामुळं त्यांना त्या वेळच्या परिस्थितीची चांगली जाण होती आणि आहे. दुःख, दारिद्र्य, अन्याय, गरिबी, अत्याचार यातून तावून सुलाखून निघाल्याने आज समाजात, मित्र, नातेवाईक आणि परिवारात त्यांचं आदराने नाव घेतलं जातं. अशी असामाई आमच्या घरी म्हणजे एकतर काही चांगली घटना तरी दुसरं काही प्रकरण तरी असेल असं प्रथमदर्शनी वाटली. पण मी जेव्हा धुणं धुवून अंगणात आले तेव्हा माझ्या कानावर एक कर्कश आवाज आला. बाकी चर्चा नको, पहिलं तिला माझ्यासमोर बोलवा. कुठं आहे ती? माझी आई, भाऊ, भाऊजई आणि लहान पोरं त्यांच्या या वरच्या पट्टीतल्या आवाजाने गप्प झाले आणि माझा भाऊ जरा चाचरतच उठून अंगणात येत म्हणाला, ही काय आली? आत्ताच धुणं धुवून आली आहे. बरं बरं, ठीक आहे. ते धुणं दुसरं आणि कोणीतरी वाळत घाला आणि तिला पहिलं इकडं माझ्यासमोर आणा. माझी तर गाळणच उडाली. हातपाय लटटायला लागले. आम्हाला सुट्टीत गप्पा गोष्टी, कथा, कविता ऐकविणारा माणूस एकदम जमदग्नी कसा झाला? आणि तोही माझ्यावर? माझं काय चुकलं बरं? मलाच काहीच आठवत नव्हतं. मी नकशिंकात घाबरले होते. काय झालं असेल? मनातल्या मनात देवाचं नाव घेऊन आठवून पाहिलं, पण माझी काहीही चूक मला दिसली नाही. या विचाराच्या थैमानात मला आत घरात जायला जरा वेळ लागला. तेव्हा पुन्हा आवाज आला. काय झालं? घरात येण्यासाठी काय ढोल ताशे हवेत का? मी येऊ का बाहेर? राणी सरकार. आणि मी पटकन घरात आले. कसं ते काही कळलं नाही. कापडं धुवून झाली? दाजी म्हणाले. नाही. हो. मी जरा गोंधळून म्हणाले. कसं चाललंय तुझं? शाळेत जातेस ना? दाजी. हो जाते, मी म्हणाले. तुला कोणी मित्रमैत्रिणी आहेत? दाजी म्हणाले. हो आहेत ना, मी हळूच आवाजात म्हणाले. माझा पार गोंधळ उडाला होता. आता काही क्षणापूर्वी हा माणूस एवढा अखंड तांडव करीत होता आणि आता हे असं शांतपणे विचारतात म्हणजे? मला हे सर्व काय चाललं आहे काहीच कळत नव्हतं आणि सुचत नव्हतं. माझी आई, भाऊ, भाऊजाई तर काहीच बोलत नव्हते. त्यांच्याकडे बघितले तर त्यांचे चेहरे रडायचंच बाकी असल्यासारखे वाटले. एखादी गोष्ट दुसऱ्या माणसाकडून कशी बाहेर काढावी यातला हा प्रकार असावा. आपण आपलं विचारतील तेवढंच बोलावं असं मनात पक्के केलं. तरी आता पुढचा प्रश्न आला. मित्रमैत्रिणींची नावं सांगता येतील? दाजी म्हणाले. येतील, मी म्हणाले. मग सांग बघू एक एक नाव. शाळेत जसं लहान मुलं पाडे म्हणतात तसं मी एक एक नाव सांगू लागले. काही नावं पटापट आठवली तेवढी पटकन सांगून टाकली. मग पुढे एक एक नाव आठवून सांगू लागले आणि ते फक्त असं म्हणत होते. त्यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे मला काही कळलं नव्हतं.
पण मी जेव्हा नाव घेण्याची थांबले तेव्हा मात्र पाण्यातून उसळी मारून मगर जसं सावज अलगद पकडते तसं खिशातला कागद काढून म्हणाले, ही चिठ्ठी कोणाची आहे? या चिठ्ठीत असलेले नाव तर घेतलेच नाही. मग यात असलेले नाव काय माझ्या बायको पोरांची आहेत? ही चिठ्ठी नीट वाचून घे आणि आता काय ते मला खरं खरं सांग. नाहीतर मी मनातल्या मनात म्हणाले, नाहीतर काय ते मला सर्व माहीत आहे. माझ्या आई बापांचं आणि भावा बहिणीचं आज काही खरं नाही हे मी जाणते. हा आदरयुक्त भीती वाटणारा माणूस आज माझ्याच राशीला कसा आला हे काय कळेना झालं. मला तर रडूच कोसळलं आणि मी हुंदके देऊन रडूही लागले. पण सात्वन कोणीच केलं नाही. त्यात दाजी म्हणाले, तू माझ्यासमोर रडावं असं मी काही केलं आहे का? तुझे जन्मदाते इथं बसले असताना मी पामराने तुला छेडावं एवढी माझी लायकी नाही बाय. वाच तो दिलेला कागद आधी वाचून झाल्यावर काय ते बघू. मग तुला काय रडायचं आहे तेवढं मनसोक्त रडून घे. हो बाय, वाच आता. मी कागद वाचू लागले आणि हा माणूस एकटक माझ्याकडे आणि माझ्या चेहऱ्यावरील हालचाली निहाळू लागला. म्हणजे या चिठ्ठीत काहीतरी खास आहे. मन घट्ट करून मी दिलेली चिठ्ठी मनातल्या मनात वाचत होते आणि चिठ्ठी वाचता वाचता माझ्या डोळ्यासमोर माझ्या गतकाळातील आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. माझ्या हातून जो अक्षम्य गुन्हा घडला होता त्याचे दर्शन मला झालं होतं. ते सारं पाप माझ्या समोर चित्ररूपानं उभं राहिलं आणि पडद्यावर एखादा चित्रपट पाहावा अगदी तसं झालं. ती चिठ्ठी माझ्याच प्रियकराची होती आणि या चिठ्ठीनेच आमच्या लग्नाचा विचका केला होता. आम्ही आमची नावं लोकांना कळू नये म्हणून स्वतःची वेगळी नावं धारण केली होती. पण या चिठ्ठीने आमचं सारं गुपितच उघडलं केलं होतं. नुसतं गुपित नाही तर आम्ही काय काय प्रेमाचे रंग उधळले तेही यात लिहिलं होतं. 2-3 गर्भपात केल्याचा उल्लेख होता. थोडक्यात म्हणजे आमची बेअब्रूही आम्हीच करून आमच्याच प्रेमाची लष्कर अशी 4 चौघात वेशीवर टांगली होती. ही चिठ्ठी वाचताना मलाच एवढ्या यातना होत होत्या की याला प्रेम कसं म्हणावं हा खरा सवाल होता. किळस येत होती. प्रियकर असून हा इतकं गलिच्छ कसं लिहितो. मला मनातून भयंकर चीड आली आणि रागही खूप आला होता. पण समोर दाजी बसले होते, नाहीतर त्याचा जीवच घेतला असता. याला काय प्रेम म्हणतात? पत्रात असं लिहायचं असतं, काहीतरी लाज लज्जा शरम असावी की नसावी. असला प्रेमी काय कामाचा, ज्याला आपल्या होणाऱ्या बायकोची इज्जत अशी बाजारात मांडताना काहीच कसं वाटलं नाही, आदर नाही. याला काय प्रेम म्हणतात? मी हे काय करून बसले होते. जर ही चिठ्ठी आणखी कोणी वाचली असेल तर देव जाणे, पण दाजी तसं करणार नाहीत याची खात्री होती. आता मला कळून चुकले होते की आमचे दाजी एवढे का चिडले होते. अहो ते तर नुसते रागावून बोलत होते. माझ्या आईबापाने किंवा भावाने हे वाचले असते तर मला विहिरीतच ढकलून दिलं असतं. कोणत्या मुलीचे आईबाप आपल्या मुलीचा व्यभिचार असा जाहीर पत्रक काढून 4 चौघात वाचतील? नशीब माझं हे फक्त दाजींना आणि माझ्या होणाऱ्या भावी नवऱ्यालाच माहीत होतं. आणि आता मी हे माझंच नागवं प्रेमाचं गुपित माझ्या डोळ्यांनी वाचत होते. माझे वाचून झालं हे आता दाजींना कळलं होतं. कोण आहे हा? तुमचं हे सारं खरं आहे का? मी गप्प होते. आता सगळंच सगळ्यांना कळून चुकलं होतं. लपवण्यासारखं माझ्याकडं काहीच नव्हतं. मीच माझ्या शिलाचा असा बाजार मांडला होता आणि माझीच अब्रू माझ्या प्रियकराने निलाम केली होती. मग जग तर हसणारच होतं. माझं सारं भविष्य आणि आयुष्य ह्या एका चिठ्ठीत बंद होतं. ते आता उघड पडलं होतं. आता घरातल्या लोकांच्या हेही लक्षात आलं की माझं आजारपण हे नुसतं वरवरचं नाटक होतं. ते इतक्या वर्षांनी कळलं. आजही घरात लग्नाचा विषय निघाला नसता तर हे अजून किती काळ चाललं असतं कोणास ठाऊक. मांजर चोरून दूध पिते पण दंडुक्याचा मार त्याला माहीत नसतो, तसं आमचं झालं होतं. मागील प्रेमाचा काळ डोळ्यासमोरून सरकू लागला. आता मला कळून चुकलं होतं की आमचं लग्न तर होणार नाहीच. वर 4 गावात नाचंकी व्हायची तो झाली.
आणि ज्या मुलासोबत माझं लग्न ठरलं होतं ते होण्याची आता सुतराम शक्यता उरली नव्हती. कारण होता माझाच प्रियकर खोट्या नावाचा सनी. सनीने माझ्या होणाऱ्या नवऱ्या मुलाच्या घरी जाऊन त्या रात्री केलेला तमाशा एवढा विकोपाला गेला की लग्नात मध्यस्थी केलेली माणसंही हतबल झाली. नवरा मुलगा म्हणे लहान वयात शाळा कॉलेज झालेले प्रेम तितकं महत्त्वाचं नसतं. तुम्ही तुमच्या मुलीला समजून सांगा, मी लग्न करायला तयार आहे. आणि नवऱ्या मुलाचं बाप म्हणतो हा जळता निखारा आपल्या पदरात घेऊन आयुष्यभर मुलाच्या बायकोचं म्हणजे पर्यायाने माझ्या सुनेचा व्यभिचार या उतार वयात घरात बसून नुसता बघत बसू काय? माझ्या पोरांचं डोकं ठिकाणावर नाही. त्याचं काही ऐकू नका. झाली तेवढी नाचंकी खूप झाली. आता तुमचा मार्ग वेगळा झाला. अहो आम्हीही हेच म्हणतो आहोत. आता तुमच्या मुलानं या मुलीचा नाच सोडून द्यावा आणि दुसरं एखादं चांगलं स्थळ शोधून लग्न उरकून घ्यावं हेच तर आम्ही म्हणतो आहोत. तुमचा मुलगा म्हणाला म्हणून प्रश्न वाढला. दुसरं काय? काय झालं होतं? लहानपणापासून एकत्र खेळले, शिकलेले, वाढलेले आणि आजूबाजूलाच राहणारे आम्ही 2 मुलं वयात येऊ लागलो होतो. आणि निसर्गाच्या नियमानुसार आता आम्हाला नर मादीतला फरकही जाणवत होता. पण एकमेकांना कसं विचारायचं किंवा कोणी अगोदर पुढाकार घेऊन विचारावं हे आम्हालाच अनेक दिवस कळलं नाही. घरात माझा आणि माझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार सुरू होता. वधूवर परीक्षेचा घाट घातला गेला. एक दिवस एक मुलगा मला पाहूनही गेला आणि त्या मुलाच्या बापानं मी सून म्हणून त्यांना पसंत आहे असा निरोपही झाला. पुढे यथा अवकाश लग्नाची बोलणी सुरू होऊन हळूहळू लग्नाच्या हालचाली वाढल्या. देण्याघेण्याचे व्यवहार ठरले. लग्न कुठं आणि कधी करावायचे निश्चित झाले होते. आता फक्त उन्हाळ्याची सुट्टी पडली की शाळांना सुट्टी असते. परगावात किंवा शहरात नोकरी निमित्ताने केलेले लोक आपल्या बिराडे घेऊन आपल्या गावी येतात आणि मग असा लग्न किंवा इतके सोहळे रंगतदार होतात. घरच्या मंडळींनी तसंच ठरवलं होतं. पण अनेक वर्षे रंगवलेल्या स्वप्नांला तडा जाणार हे लक्षातच आल्यावर माझ्या प्रियकराने सरळ माझ्या होणाऱ्या नवऱ्यालाच त्याच्या घरी जाऊन रात्रीच्या काळोखात 4-5 टपोरी पोरं नेऊन जेवणाच्या तटावरून उठवलं आणि आड बाजूला कोपऱ्याच्यात नेऊन दम दिला. तू ज्या पोरीबरोबर लग्न करतो आहेस तिचा नाच सोडून दे, नाहीतर तुझं लग्न काय तुझ्या बहिणीचंही लग्न होणार नाही अशी व्यवस्था करीन. असा सज्जड दम देऊन काही कागदाच्या चिठोऱ्या त्यांच्या हाती दिल्या आणि तो आणि त्याचे मित्र त्या रात्रीच्या काळोखात पळून गेले म्हणा, नाहीतर निघून गेले म्हणा. नशीब माझं की त्या माणसांनी पोलीस केस केली नाही, नाहीतर आज माझी आणि माझ्या घरच्यांची रवानगी जेलमध्येच झाली असती आणि आमचे दाजी काही अंगी दोष नसताना दोषी ठरले असते. निकाल लागायचा तेव्हा लागला असता, पण जनमानसात बेब्रू झाली असती. त्याचीच मनात आज खंत आहे. असंच एका उन्हाळी सुट्टीला बाहेरगावी मुंबई पुण्याला असलेली मंडळी नेहमीप्रमाणे आमच्या घरी आली आणि मी चोरून लपून करीत असलेल्या प्रेमाचे चाळे म्हणजे एक प्रकारचे पाप लोकांना कळू नये म्हणून पोटात दुखत असल्यासारखे केले. आरडा ओरड करून जमिनीवर गडबड्या लोळू लागले. वर इतरांना तसं काहीच दिसत नव्हतं, पण मी एवढा जीवाचा आकांत करून ओरडते आहे म्हटल्यावर घरातले सर्व सैरभैर झाले. कोण म्हणतं ओवा द्या, कोण म्हणतं गरम पाणी द्या, कोणी म्हणे राजबिंदू द्या, कोणी म्हणे पोट गरम पाण्याच्या पिशवीच्या शिकवा, असे नाना प्रकार चालू होते. पण माझं पोट दुखणं काही थांबलं नाही. कोणी म्हणे डॉक्टर आणा, कोणी म्हणे कशाला आणता डॉक्टर, नुसतं पोट तर दुखतंय, पोरगी वयात आले की दुखतं असं कधी कधी. म्हाताऱ्या बायका माणसांनी विषयाला पगल दिली आणि तात्पुरता पोटदुखी हा विषय थांबला. माझ्या पोटदुखीमुळे चाललेली धावपळ जरा स्थिर झाली. तेवढ्या 2-3 घर सोडून असलेल्या सनी नेहमीप्रमाणे तिथं आला. सनी हे त्याचं खरं नाव नव्हतं, हा आमच्या प्रेमाचं कोडं होता.
आता समवयाची मुलं एकत्र आली की गप्पा रंगतात, तशा काही आज गप्पा रंगल्या नाहीत. लहान पोरंही जरा जेमतेमच वागत होती. तेव्हा सनी म्हणाला, आज नाही खेळायचं का? आज असं गप्प गप्प का? चला घरामागं क्रिकेट खेळू. पोरं म्हणाली, नको, आज आमची मावशी आजारी आहे, ती येणार नाही. मावशी म्हणजे मी, तीच पोट लय दुखतंय, शहरातून आलेली मुलगी म्हणाली. हे ऐकून सनी म्हणाला, पोट दुखायला काय झालं? ओवा लसूण चावून खाल्ला की राहून जाईल. नाही ना थांबत, सगळं करून झालं. आजी म्हणते वयात आल्यावर दुखतं असं मुलीच्या पोटात. शहरातून आलेली मुलगी म्हणाली, असं कसं? आता घरगुती औषध देऊन पोट दुखायचं थांबलं नाही तर मग डॉक्टरकडं का नेत नाहीत तिला? सनी म्हणाला, कसं नेणार? न्यायला गाडी घोडं नको का काय? काय उचलून नेणार का काय? उचलून न्यायला ती काय लहान पोरं काय? मग खांद्यावर उचलून न्यायला त्याला गाडी बैल नको का? माझी वहिनी म्हणाली, गाडी बैल कशाला? मग आपली मोटारसायकल काय कामची? सनी म्हणाला. मग तर बरं झालं, अगदी देवासारखा आलास बघ, वहिनी म्हणाली. माझ्या आईला वहिनीने सांगून वळवणीचा बराच प्रयत्न केला. आई जरा आडेवेडेच घेत होती. म्हणाली, साधं पोट तर दुखतंय राहील जर प्रेमानं वेळेनं. पण मधून माझं ओरडणं ऐकून मग आई मला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी राजी झाली. थोड्याच वेळातच सनी मोटारसायकल घेऊन आमच्या घरी आला आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेला. बाकीचे लोक फक्त तोंडा वासून बघत राहिले. कोण म्हणे किती पोरगा चांगला आहे. शेजारी पाजारी अशी मंडळी असली की चिंता जरा कमी होतात. घरात तोंड भरून सनीचं कौतुक सुरू होतं आणि तिकडं आम्ही दोघेच दवाखान्यात गेले होतो. आम्ही कोणत्या दवाखान्यात गेलो कोण जाणे. आमच्यासोबत तिसरं कोणीच आलं नाही. खरं म्हणजे घरातल्या मंडळीपैकी कोणीतरी सोबत जायला हवं होतं, पण तसं झालं नाही. कधी कधी अति आत्मविश्वास सुद्धा धोकादायक ठरतो म्हणतात आणि तसंच झालं. त्यामुळं माझं खोटं बोलण्याचं बळ वाढत गेलं आणि मग प्रत्येक मोठ्या सुट्ट्याच्या अगोदर माझं कधी भोवळ येणं तर कधी डोकं दुखणं हे नित्याचाच झालं. पण सरळ मार्गी घरातल्या माणसांना माझा अजिबात संशय आला नाही. त्या दिवशी मला दवाखान्यात ॲडमिट करून तो म्हणजे माझा प्रियकर सनी 2 तासांनी पुन्हा घरी आला होता. सोबत मी नव्हते. घरी आल्या सनी म्हणाला, तिला दवाखान्यात ॲडमिट केले. तिला म्हणजे मला. अरे बापरे, हे वाक्य ऐकल्याबरोबर माझ्या आईचं तर अवसानच गळालं. म्हातारी तर मटकन जाग्यावरच बसली. फार घामाघूम झाली बिचारी. आता लेकीला ॲडमिट केल्याचं ऐकलं आणि म्हातारी आडवी झाली. म्हातारीची सून म्हणाली, आता काय? आता पहिलं या म्हातारीला गाडीवर घाला आणि तिच्या लेकीजवळ दवाखान्यात घेऊन जावा. बाकी समद आम्ही पाहुण्या रावळ्यानं बघू. जावा बरं बिंगी पहिलं, म्हातारीची सून म्हणाली. आई दवाखान्यात आली होती. आता जरा घर कसं शांत झालं होतं, पण आतून धुमसत होतं. हे असं वर्षातून 2 वेळा नक्की होत असे आणि तेही बरोबर शाळेला उन्हाळ्यात किंवा दिवाळी सुट्ट्या लागल्या की. मी हमखास आजारी पडायची आणि माझी आई शहरातली मंडळी घरी आली की माझ्या आजारपणाचं कारण सांगून कधी मुंबईत तर कधी गावच्या दवाखान्यात माझ्यासोबत असायची आणि आमच्यासोबत सनीही असायचा. तो का असायचा हे आज तागायत कोणालाच कळलं नव्हतं. पण या चिठ्ठीनं घात केला होता. घरी लोक आले की मला आणि सनीला एकांत मिळत नसे आणि म्हाताऱ्या आई वडिलांना आणि घरातल्या मंडळींना वाटे शेजारचा मुलगा किती चांगला आहे. वेळी अवेळी काही गरज पडली की लगेच हा मुलगा धावून येतो. स्वतःच्याच खर्चाने सर्व करतो. हे सर्व तो का करतो आहे हे कोणालाच कळले नाही. माझं ठराविक वेळीच आजारी पडणं कित्येक वर्ष घरातील मंडळींना कळलं नाही आणि आत्ता जेव्हा कळलं तेव्हा आई वडील आणि घरातल्या मंडळीची पायाखालची जमीनच सरकली. काय करावं आणि काय नाही असं झालं. आपलीच पोटच्या पोरीनं असा विश्वासघात केला म्हटल्यावर त्या परक्या पोराला नावं ठेवून काय उपयोग होता. लग्नाचा सर्व खर्च करून झाला होता. पत्रिकाही पोचल्या होत्या.
आता फक्त शुभमंगल सावधान म्हणायचं बाकी होतं. तेही झालं असतं, पण मे महिन्यात उन्हाळी सुट्टीसाठी बरेच लोक गावी येतात. मुलांना सुट्ट्या असतात, म्हणून खरं तर लग्नतिथी त्या पद्धतीने सर्वानुपते ठरवली होती. लग्न ठरवून 4 ते 5 महिन्याचा कालावधी होता, पण मी कोणालाही विश्वासात न घेता असा आई वडिलांना गळा केसांना कापला होता. सर्वत्र छी थू झाली. विष खाऊन मरण की काय अशा यातना या पोटच्या मुलीनं दिल्यावर दुसरं काय होणार होतं. प्रेम होतं तर सरळ कोणाच्या तरी मदतीने घरच्या मंडळींना सांगावे की नाही, पण नाही, शेवटी अशी नाचंकी झाली. स्वतःचीही झोप गेली. दिवस रात्र झुरत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. इकडं आड आणि तिकडं विहीर अशी माझी अवस्था झाली. उगाच आगीतून उठून फुफुट्यात पडल्यासारखं झालं. 4-5 महिन्यापूर्वी पहिल्यांदा मला बघण्यासाठी मुलगा आला. त्यानंतर लगेच कोणाच्या तरी मदतीनं ही गोष्ट घरातनं वाद होता कशी कळेल यासाठी मी काहीच व्यवस्था केली नाही. करायला हवी होती आणि प्रेम करणाऱ्या सनीनेही नीट दक्षता घेतली नाही. मग जन्मदात्या पालकांनी काय करावं, म्हणजे मुलं मुली आपलं गुपित पालकांना सांगतील की याचंही व्यवस्था सरकारनेच करावी की काय. शेवटी काय झालं, ज्यांच्याबरोबर प्रेम केलं त्यांच्याबरोबर लग्न लावून देण्यास माझी आई बापांकडून विरोध वाढला आणि ज्यांच्यासोबत प्रेम केलं त्यांचा बाप मला सून म्हणून घरात घेण्यास नकार देऊन मोकळा झाला. आणि प्रेम करणारे आम्ही दोघेही हतबल झालो. प्रेम करावे तर दोघंही आपल्या परीने जगायला तरी सक्षम नकोत का. प्रेम करणं सोपं आहे, पण नुसतं प्रेम पोटाला 2 वेळचे 2 घास अन्न देईल का. असं वास्तविक प्रेम काय कामाचं. आम्ही जीवापाड प्रेम केलं, मग आता कुठं गेलं ते. आता काय आई बापांच्या पदराआड आम्ही लपत होतो. आता का नाही आम्ही आई बापाला सांगत की आम्ही प्रेम केलं, आम्हाला आमच्या मताप्रमाणे जगू द्या. आता कशाला आम्हाला आई बाप पाहिजे होते. त्यांच्या अब्रूची लेक्चर वेशीवर टांगताना लाज वाटली नाही. मग आता घाबरण्याचे कारणच काय. आता आम्हाला समाज मान्यता हवी होती. आई बापाचं प्रेम आणि पर्यायाने इस्टेट हवी असते. प्रेम करताना या गोष्टी आठवत नाहीत. आता एक क्या हुआ तेरा वादा किंवा जाने क्या बात है नींद नाही आती असं म्हणायची वेळ येते. आमचं एकत्र कुटुंब होतं, पण घरातली माणसं कामानिमित्ताने गावाबाहेर, म्हणजे कोणी मुंबईला तर कोण आजूबाजूच्या परिसरात नोकरीनिमित्ताने गेले, पण घरापासून दूर होते. आणि इथं गावी मी, माझी आई, एक भाऊ, त्याची बायको आणि त्याची 2-3 मुलं, बस एवढाच परिवार सध्या तरी तिथं होता. या गोष्टीला आता 3-4 होऊन गेला होती. त्यापूर्वीची ही गोष्ट आहे. आम्ही गावी असल्याने वर्षातल्या दर मोठ्या सुट्टीला, म्हणजे उन्हाळा आणि दिवाळी या शाळेच्या सुट्ट्यामध्ये बाहेर नोकरीनिमित्ताने गेलेले घरातले लोक आपापल्या मुलाबाळांना घेऊन गावी घरी येत असत. आणि मग सर्व घरचे आणि पाहुणे मंडळी आणि आम्ही लहान मुलं सुट्टी मस्त मजेत घालवीत होतो. पण काही दिवसांनी मी त्यांना टाळू लागले होते. प्रथम मी काय करते हे माझं मलाच कळलं नाही. मी माझ्याच मस्तीत होते आणि मी माणसांना कसं फसवू शकते किंवा माणसांना मी कसं आपल्या तालावर नाचवू शकते आणि त्यांना पुढे कसं झुलवत ठेवायचं याचे आराखडे मनातल्या मनात आखत गेली खरी. पण मी माझ्याच विणलेल्या जाळ्यात पुरती पस्त केले. तेच पाप आज माझ्यासमोर दत्त म्हणून समोर उभा राहिलं. आणि त्या पापाचे उत्तर म्हणजे मी दाजींनी दिलेली चिठ्ठी. मी वाचत होते. मी केल्या चुकाचे आता खेळ झाले होते आणि मला एखाद्याला खिळे ठोकून सुळावर देताना तशा यातना होत होत्या. घटना तर घडून गेली, पण त्याची सल मनात अजूनही कायम आहे. आता माझं आणि माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. दोन्ही लग्न एकाच दिवशी, एकाच तारखेला, एकाच वेळी, एकाच ठिकाणी होणार होती. हे सगळं मला माहीत होतं, तरी मी माझ्याकडून झालेल्या चुका माझ्या घरी सांगितल्या नव्हत्या. त्या चुका मी लपवायला गेले आणि आज त्याच फळ मी भोगते आहे. एवढं सर्व झाल्यावर कोणत्या मुलाचं बाप गप्प राहील. आणि तसंच झालं आणि माझ्या लग्नाचं एका नाट्यमय सोहळ्यात रूपांतर झालं. आणि मग माझी झोप उडाली. माझं लग्न ज्या मुलासोबत होणार होतं त्याच्या मुलाचे वडील म्हणत लग्नात मध्यस्थी करणाऱ्यानेच आम्हाला फसवलं आणि अंधारात ठेवलं आहे. या मुलीचं दुसऱ्या मुली
बरोबर प्रेम प्रकरण असताना आणि अनेक वर्ष हे असं सुरू असूनही मध्यस्थी करणाऱ्याला हे माहीत नाही म्हणतात म्हणजे आश्चर्यच आहे. हे कसं शक्य आहे? अशी घरात धर्मचक्री सुरू असताना मी शांत कशी झोपू शकते? मनाची उलाढाल सुरू होती. तिकडं सनीच्या बापानं तर हेंदोस घातला होता. ज्या मुलीसोबत सनीचं प्रेम आहे असं लोक म्हणतात, ती मुलगी दूरच्या नात्यानं प्रेम करणाऱ्या मुलाची बहीण लागत होती असं सनीच्या बापाचं म्हणणं होतं. आणि ज्याच्या सहवासात आपलं कुटुंब लहानाचं मोठं झालं त्याच कुटुंबातील मुलीवर आपल्या मुलानं प्रेम करावे हे मला मान्य नव्हतं. तुमच्या मुलीचं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं आहे ती चांगली माणसं आहेत. तुम्ही त्याच मुलाबरोबर लग्न करा आणि मोकळे व्हा. उगाच आमच्या पोरांच्या नादी लागू नका. 4 दमड्या कमवायची अक्कल नाही आणि म्हण प्रेम करतोय. यांच्या बापानं कधी प्रेम केलं आहे का? वर तोंड करून सांगतंय म्हण प्रेम केलं. येऊ दे तर त्याला घरी, बघतो कसं प्रेम करतोय ते. मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की या पोरांचं मी पाहतो. तुमच्या मुलीचं लग्न करून टाका. इकडं माझी आई म्हणते माझी मुलगी बिना लग्नाची आयुष्यभर राहिली आणि तशीच घरात मेली तरी या पोराला मी माझी मुलगी देणार नाही. आणि मुलाचं बाप म्हणतो मला सून म्हणून ही मुलगीच माझ्या घरात नको. आपलं नातंच तसं नाही. मुलात तुमच्या मुलीची या मुलाचं लग्न होऊ शकत नाही. आपले पूर्वीचे संबंध चांगले आहेत ते तसेच राहू देत. उगाच या पोरांच्या घाणेरड्या वागण्यापायी आपल्यात वितंड वाद नकोत. आता सर्व बाजूनी माझी आणि सनीची कोंडे झाली होती. आम्ही दोघांनी हा सर्व घोळ केला आहे. तेव्हा तो घोळ आम्हीच पुढाकार घेऊन सोडवला पाहिजे. बाकी कोणीही मदतीला येणार नाहीत हे आम्हाला पटलं होतं. आता माझी तर झोपच उडाली होती. एवढे दिवस आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडून सरळसुद्धपणे लपवलेली गोष्ट आता चव्हाट्यावर आली होती. माझ्या लग्नासोबतच माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होणार होतं. त्यालाही आता गालबोट लागलं होतं. आमचे दाजीच मध्यस्त्री असल्याने एवढं धुमशाम होऊनही कसं बसं तिचं लग्न झालं. पण म्हणावा तसा आनंद माझ्यामुळे कोणालाच उपभोगता आला नाही. याच आज जास्त वाईट वाटत आहे. मध्यस्त्री माणसं आणि इतर पाहुणे मंडळी विश्वासू आणि सामाजिक भान ठेवणारे असल्याने अडचणी कमी झाल्या. पण माझ्या आणि सनीच्या लग्नाचा गुंता अधिकच वाढला. आई वडील आणि घरातली मंडळींनी मी घरी अशी मेली तरी तिचं सनीसोबत लग्न होऊ देणार नाही बस असं माझ्याच आईनं सांगितल्याने आणि सनीचा बापाला मी त्याच्या घरात सून म्हणून नको असे भांडण इरेला पेटल्याने आमचा लग्न सोहळा न होताच मोडीत निघाला होता. रोज एकमेकांच्या दारासमोर जाताना जीवभावाची माणसं अचानक एकमेकांचे मोठे दुश्मन झाले. कोणीच कोणाशी बोलेना. नात्यातला पीळ वाढू लागला. रोजच्या रोज येण्या जाण्याच्या रस्त्यावरून वाद होऊ लागले. एकमेकांचे विरोधक आणि हितशत्रू म्हणत होते. तेच आता आगीत तेल ओतून आमच्या लग्नाचा विषय अधिक बिघडवून ठेवला होता. यात 4 वर्षे गेली तरी तिढा काळ सुटला नाही. म्हणून म्हणावंसं वाटतं जाने क्या बात है, जाने क्या बात है. कथा ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कथा आवडली असल्यास मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.